नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सचिन वाघमोडे, सिनियर बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर बायोफॅक्टर. आणि आज आपण आलो आहोत सांगोला तालुक्यातील गायगावन या ठिकाणी. आणि ज्या शेतकरी बांधवांनी अगदी बायोफॅक्टरचे जवळजवळ 60 बॅग वापरलेले आहेत, म्हणजे 3 टन मटेरियल हे या शेतकरी बांधवांनी वापरले आणि काय रिझल्ट त्यांना मिळालेले आहेत हेच या ठिकाणी आपण बघणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव अमोल लक्ष्मण कांबळे, गायगावांचा शेतकरी आहे मी. बायोफॅक्टरचा कोणता प्रोडक्ट आपण वापरलाय? ट्रिओ वापरलेला आहे. किती बॅग वापरले? ट्रिओची 1 एकराला मक्याच्या बरोबर ट्रिओ पेरलेला आहे. बर बर. आणि ह्या मक्याला साधारण 1 महिना 10 दिवस झालेले. बर. आता सध्याला त्याला एकच पाणी झाले. एकच पाणी झाले. अरे वा. आणि त्याच्याबरोबर एक टिंजरचा फक्त एक हात घेतलेला. बर बर. बाकी काही नाही. आणि 1 महिन्यात साधारण आपल्या डोक्याच्या बरोबर मका आलेले. तर एकदम काळोखी आणि कॅनोपी बघा पानाची, म्हणजे पानाची कॅनोपी शेतकरी बांधवांनो बघितली. एक समान प्लॉट चांगला वाढलेला आहे आणि या शेतकरी बांधवांनी खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे ट्रिओचा वापर केलेला आहे. पेरणीसोबत दिलं होतं. बरं, कसे रिझल्ट काय वाटतंय? रिझल्ट एकदम चांगले आहेत. गुणवत्ता मक्याची आता सध्याला चांगली आहे. आणि याच्याबरोबर मी उसाला बरंच माझ्याकडे घेवडा प्लॉट आहे. घेवडा प्लॉटला पण वापरले. बरोबर. उसाला माझ्याकडे एकदम चांगला म्हणजे एकच नंबर रिझल्ट आलाय उसाला सुद्धा. हो. बरं, इतर शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल आपण? 100% मका लागवड करत असताना मी मका लागवड करत असताना वापरलेला रिझल्ट मला एकदम चांगला आलेला आहे आजपर्यंत. बरोबर. याच्या अगोदर माझी जवळजवळ 20-25 एकर मका दरवर्षी असते. पण एवढा उगवण क्षमता, एवढा वेग. बरोबर बरोबर. 4थ्या दिवशी मका माझी पूर्ण प्लॉट उगवलेला, पूर्ण बाहेर अगदी शेतकरी बांधवांना आपण बघितलं का नाही, तर याच्यामध्ये ज्या बॅक्टेरियाचा कन्सोर्शियम आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता 4थ्या दिवशी याची पूर्ण उगवण या प्लॉटची झालेली होती. शेतकरी बांधवांना काय सांगाल बाकीच्या? ट्रिओ वापरा, बरोबर बिंदास्त ट्रिओ वापरा. ओके. आणि याचा रिझल्ट आजपर्यंत एकदम चांगला आहे. बरोबर बरोबर आहे. ठीक आहे. ओके, चला.